नमस्कार, नीताज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घरच्या घरीच एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये मस्त असं ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल नूडल्स बनवून दाखवणार आहे। तर चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथं मी एक पॅकेट नूडल्स आणलं होतं, त्याच्यामध्ये 5 असे रोल निघाले होते, तर त्यातले 2 ठेवले आणि 3 घेतलेले आहेत। आणि त्यानंतर इथं थोड्याफार मी व्हेज भाज्या सुद्धा घेतलेल्या आहेत। तर इथं मी 3 मीडियम आकाराचे कांदे असे उभे काप करून घेतल्यात आणि 2-3 टोमॅटो सुद्धा असे उभे काप करून घेतल्यात आणि 2 शिमला मिरचीचे असे उभे काप करून घेतल्यात आणि कोबी सुद्धा मी थोडासा असा उभेच काप करून घेतल्यात आणि हिरवी कांद्याची पात थोडी कट करून घेतली आणि इथं घेतलेले थोडं आलं आणि लसूण कट करून आणि त्यानंतर इथं हिरवी मिरची आणि थोडीशी माझ्याकडे लाल मिरची होती, तर ते सुद्धा बारीक कट करून घेतली आणि इथं थोडी मिरी 2-4 घेऊन थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे। तर ही सगळं जे कट केलेलं आहे उभेच काप कट करून घेतलेले आहेत मी। आणि त्यानंतर इथं थोडेसे मी सॉसेस घेतलेले आहेत। तर इथं घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस आणि त्यानंतर थोडा रेड चिली सॉस आणि इथं थोडासा टोमॅटो केचप घेतलाय आणि इथं कलरसाठी थोडासा डार्क सोया सॉस सुद्धा घेतलेला आहे। गॅसवरती एक कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी ठेवलेलं आहे मी आणि मोठा गॅस केलेला आहे बरं का। आणि त्याच्यामध्ये आता 1 पळी तेल ॲड करू, जेणेकरून आपले नूडल्स एकमेकांना चिकटणार नाही। तर थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेऊया, म्हणजे थोडी टेस्ट छान येईल। पाणी थोडं जास्तच ठेवायचं आहे, कारण नूडल्स सुद्धा आपलं जास्तच आहे। आणि सर्वात पहिले आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे बरं का। सर्वात पहिले आपल्याला नूडल्स उकळून घ्यायचं आहे। तर आता या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरच आपल्याला हे नूडल्स सोडायचं आहे। उकळी जर नाही आली असेल तर थंड पाण्यामध्ये अजिबात सोडायचं नाही, मग कसं हे नूडल्स एकमेकांना चिकटतात। आणि त्याला थोडंसं असं हलवण्यासाठी ना असा मी चिमटा घेतलेला आहे, जेणेकरून ना ते आबदार असं हलवता येईल आपल्याला। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि पाणी पण तुम्ही बघू शकता भरपूर असं घातलेलं आहे। हे नूडल्स जे आहे ते पूर्ण असं डुबलेलं आहे आणि हे नूडल्स आपल्याला फक्त 80% शिजवायचं आहे, कारण 20% राहिलेलं परत थोडंसं फ्राय करताना व्यवस्थित असं शिजणार आहे। तर गॅसची फ्लेम मोठीच आहे आणि या चिमट्याने मी थोडंसं इकडं तिकडं करून असं मोकळं करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। नाहीतर कोण कोण काय करतं, असं नूडल्स ठेवतं आणि इकडं तिकडं काहीतरी करायला जातात, तर तसं वगैरे काही करायचं नाही, कारण हे थोडंसं सतत खालीवर करायला लागतं याला। खालीवर जर नाही केलं तर एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते किंवा खाली शिजतील आणि वर कच्चे राहतील, त्यामुळे असं फिरवून फिरवून याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे हे नूडल्स आपण शिजलेत का 80% चेक करूया। तर एक घेऊन हातामध्ये, तर हे बघा सहज तुटत आहे बरं का, सहज। तर हे नूडल्स आपला 80% शिजलेला आहे। गॅस आता मी बंद करून आता ह्या एका पुरणाच्या चाळणीवरती काढून घेते। एका चाळणीवरती काढून घेतलं का लगेचच थंड पाणी 1 ग्लासभर याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, म्हणजे नूडल्स जे आहेत ते आपले 80% शिजलेत तिथंपर्यंतच याचं कुकिंग थांबतं, याची प्रोसेस पुढं चालू राहत नाही। याच्यासाठी 1 ग्लास पाणी ओतून घेतलं याच्यावरती। तर आता हे नूडल्स जे आहे चाळणीवरती काढलं होतं ते मी एका असं भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर इथं मी थोडंसं तेल ॲड करते आणि तेल ॲड केल्यानंतर थोडंसं हे कसं खालीवर करून थोडं मिक्स करून घेऊया तेल लावल्यानंतर, म्हणजे हे सगळे सुटसुटीत असे मोकळे तयार होतील बघा हे का। तर कसं आहे ना, तेल लावलं का नाही कसं होतं हे बघा, एकदम मोकळं सळसळीत असं झालेलं आहे। तेल लावलं की थोडंसं छान होतं। तर तेल लावून ठेवल्यावरती असं चिकटत नाही बघा आपलं हे नूडल्स। तर आता इथं गॅसवरती एक मोठी कढई मी तापत ठेवलेली आहे, मोठंच भांडं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल ॲड केलं आणि अजून एक दुसरी पळी सुद्धा ॲड केली आणि असं पकडीनं पकडून हे तेल जे आहे ते सगळीकडे असे पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं नूडल्स कुठं चिपकणार नाही, अशा पद्धतीनं। गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे मी। तर आता इथं मी आलं आणि लसूण थोडंसं बारीक करून घेतलं होतं, ते सर्वात पहिले याच्यामध्ये ॲड केलं, थोडंसं कच्चापणा जाईपर्यंत फ्राय केलं। त्यानंतर हिरवी मिरची कट केलेली ॲड केली, ती सुद्धा थोडीशी फ्राय केली आणि त्यानंतर लगेचच हा कांदा कापून घेतला होता उभा, तो सुद्धा ॲड केला। थोडासा कच्चापण जाईल कसं फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला शिजवून भाजून घ्यायची
गरज नाही. आणि त्यानंतर लगेचच ही शिमला मिरची सुद्धा याच्यामध्ये ॲड करून थोडीशी फ्राय करून घेऊया. आणि आता हा कोबी सुद्धा कट करून घेतलेला ॲड करू, थोडासा मिक्स करून घेऊ. आणि आता टोमॅटो सुद्धा आत्ताच लगेच ॲड करू आणि थोडंसं परतवून घेऊया. आणि आता भाज्यांपुरतं चवीपुरतं मीठ ॲड करूया, म्हणजे आपल्या ह्या भाज्या थोड्याशा मीठ घातल्यानंतर लवकर फ्राय व्हायला मदत होईल. आणि आता ह्या थोड्याफार भाज्या सगळ्या फ्राय झाल्या का शेवटी आपण घालूया थोडीशी कांद्याची पात. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ॲड करा, नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल, स्किप करा तुम्ही. तर आता ह्या भाज्यासुद्धा मी फक्त 70% शिजवून घेतलेल्या आहेत. इथपर्यंतच आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहेत. तर आता याच्यामध्ये मी काय करते, ह्या भाज्यांवरती जसं हे नूडल्स टाकून घेते. तर इथं आता आपण ह्याच्यावरती हे सॉसेस ॲड करूया. तर सर्वात पहिले इथं मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे बघा, थोडासाच ॲड करायचा, 1 चमचाभर ॲड केला. त्यानंतर हा चिली सॉस थोडासा ॲड करूया, ग्रीन चिली सॉस ॲड केला आहे. आणि त्यानंतर लगेचच थोडासा ग्रीन चिली सॉससुद्धा याच्यामध्ये ॲड केला. आणि त्यानंतर आता करायचं आहे टोमॅटो सॉस थोडासा. तर टोमॅटो सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता. आणि इथं मी थोडेसे मिरची पूड अशी बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये लास्ट ॲड केली. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. आणि आता ह्याच्यामध्येच थोडं चवीपुरतं मीठसुद्धा ॲड करूया. मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण आपण उकळताना सुद्धा मीठ वापरलं होतं आणि भाज्यामध्ये सुद्धा वापरलं होतं. आणि आता थोडंसं खालीवर करून मिक्स करून घेऊया. तर असं मी 2 असं पकडलेलं आहे बघा, असे उलातनं घेतलेलं आहे आणि चम्मच घेतलेला आहे. तर हळूहळू खालीवर करून असं आपदार धरायचं आहे बरं का, नंतर जास्त जर प्रेशरनं आपण दाबलं तर ते तुटू शकतं. तर आता हे नूडल्स मी व्यवस्थित असं ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलं आणि असा आपदारच पकडलेला आहे बरं का यांनी, तुम्ही बघू शकता. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि आता खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथं ना मी थोडासा डार्क सोया सॉस जो आहे तो थोडा कमी वापरला आहे, त्यामुळे याला कलर थोडासा कमी आलेला आहे. पण काही हरकत नाही, टेस्ट तर आपली एकदम परफेक्टच लागणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता एकदम हॉटेलसारखं हे नूडल्स दिसत आहे. तर हे हॉटेलसारखं नूडल्स दिसायलाच नाही तर खायला सुद्धा सेम अगदी हॉटेलसारख्या चवीचं बनवलेलं आहे. तर इथं सध्या मी थोडंसंच खाईपुरतं प्लेटमध्ये इथं काढून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तसं एक जण जर का आपल्या फॅमिलीतलं बाहेर नूडल्स खायला गेलं तर 100 रुपये जातात. आणि जर का त्या 100 रुपयेचं आपण एक पॅकेट विकत आणलं तर त्या 100 रुपयेमध्ये आपल्या फॅमिलीतली 4 लोक तरी अगदी पोट भरून हे नूडल्स घरच्या घरी खाऊ शकतात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी नूडल्स बनवायला एकदा तरी नक्की ट्राय करा आणि ते कसं बनलं आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. मग चला तर नंतर भेटूया अशाच नवीन एखाद्या रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि माझी ही आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.